शिवसेना भाजप युती तोडण्याचं खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर फोडलं। महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेल्या पहिल्याच सभेत त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजपलाच टार्गेट केलं। भाजपनं युतीच नव्हे तर हिंदुत्वाशी नातं तोडलं असं सांगतानाच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनूनच दाखवतो असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं। शिवसेनेची पूर्ण सत्ता आल्यास महाराष्ट्रात कुठूनही मी निवडणुकीला उभा राहून दाखवतो असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेमुळे युती तुटली तर उद्धव ठाकरेंनी युती तोडलेली नाही। मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे, पण 30-30, 35-35 जागा सोडणं ही कोणत्याही पक्षाला शक्यतेच्या पलीकडची गोष्ट आहे आणि तीच मी केली। तरी सुद्धा मी 18 जागा सोडून दिल्या। 18 जागा म्हणजे 18-19 जागा आल्या तर गोव्यामध्ये बहुमत मिळतं। एवढ्या जागा निवडणूक जिंकण्याची शक्यता असताना सुद्धा मी सोडून दिल्या। तरी सुद्धा तुम्हाला जागा पाहिजेत। ही रक्त सांडून घाम गाळून मरमर मरून शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना म्हणजे जागांचं गोडाऊन नाहीये। आज तुम्ही जी शिवसेनेची युती तोडलेली आहात, लक्षात ठेवा, ही युती राजकीय दृष्ट्या शिवसेनेची तोडली असाल, पण तुम्ही हिंदुत्वाचं नातं तोडलेलं आहात। हिंदुत्वाचं नातं तमाम देशातला हिंदू तुम्हाला कदापि माफ करणार नाही। आज सुद्धा आमची इच्छा होती की चलो मोदी के साथ, नरेंद्र भाईंचे माझं भांडण नाहीये, अजिबात नाहीये, पण एवढी साथ दिल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला लाथ मारणार असाल तर छत्रपतींचा आशीर्वाद कोणाच्या मागे तुम्हाला या निवडणुकीमध्ये कळेल। उद्धव ठाकरेंनी म्हणे मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली। होय, तोडली। तोडली जर मुख्यमंत्री पदासाठी तोडली असं तुम्हाला वाटत असेल, तोडली। मग तुम्ही जे माझ्याशी करत होता, जागा वाढवून ज्या मागत होता, ते काय मंत्रालयात जाऊन सागरगोटे खेळण्यासाठी मागत होतात का लगोऱ्या खेळणार होता? 135 आपण जागा द्या आम्हाला, आम्ही जिंकतो आणि मग काय ना, बाकी काय नाही, तिकडे जाऊन सागरगोटे खेळू, ह्याच्यासाठी तुम्ही खेळत होता। म्हणजे तुम्ही कराल ते सगळे योग्य, पण मी जर काही म्हटलं, अरे मी तर आता शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्हाला बनवूनच दाखवतोच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।